हे, हाय, हॅलो. अरे राया काय करतोय? अरे थांब थांब, पडशील पडशील म्हणता म्हणता पडला पडला पडला. चला तर मग बघूया रायाची समर वेकेशनची मजा मस्ती. रायाला सुट्ट्या लागून आता महिना दीड महिना होत आलाय, पण रायाची वॉटर पार्क जाण्याची इच्छा चालूच आहे. आणि त्यामुळे घरी आम्ही त्याला छोटासा स्विमिंग पूल बनवून दिला. आणि या छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये रायाची चालली आहे उन्हाळ्याची मस्ती. माझ्या घराचा पोर्च बराच मोठा असल्यामुळे आम्ही छान रायाला टबमध्ये पाणी भरून दिलं आणि तिथेच तो मस्त पाण्यामध्ये खेळत होता. मुलांच्या या मजा मस्ती उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्हाला सगळ्यांना पण बघायला भेटतच असतील. मोबाईल आणि टी व्हीच्या दुनियेपासून वेगळं राहण्यासाठी ह्या अशा काहीतरी ट्रिक्स आईवडिलांना यूजच कराव्या लागतात. आणि रायाने काही काही खेळणीसुद्धा त्याच्या टबमध्ये ठेवलेल्या होत्या. यावर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे, त्यामुळे रायालाही फार गरम होतं. आणि मग त्यांनी शोधून काढली ही स्विमिंग पूलची मस्ती. आणि शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्हालाही नाही म्हणता आलं नाही. तेवढंच त्याचा टाईमपास. बाबांकडून पूलमध्ये थंड पाणी रायाने भरवून घेतलं आणि मग चालू झाली रायाची पाण्यासोबतची मस्ती. कधीकधी तो अशा डुबक्या मारूनसुद्धा पाण्यामध्ये खेळ करत होता. आम्हाला भीतीही वाटायची, पण त्याचे डुबक्या मारण्याचा प्रकार काही वेगळा नव्हता. व्हिडिओमध्ये बघितल्यामुळे त्यानेही ती पद्धत करून बघायचा प्रयत्न केला, पण नाक बंद करून बघा तुम्हीसुद्धा. आणि आम्हालाही भीती वाटत होती, पण त्याला काही भीती वाटत नव्हती. कमी पाणी होतं, त्यामुळे आम्हीही त्याची मजा मस्ती बघत शांत बसलेलो होतो. पण अगदीच लहान मुलं असली तर तुम्ही त्यांच्याकडे नक्की काळजीपूर्वक बघा, कारण कधीकधी मुलांच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊन ठसका लागण्याचे प्रकारसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे जरा काळजीपूर्वकच मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. आपल्या आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की राया मळ्यात गेल्यानंतरसुद्धा पाणी पाणी खेळणं आणि माती खेळणं काही बंद करत नाही. त्यामुळे पाण्याच्या संदर्भातले सगळेच खेळ त्याला आवडतात. आता विचारच करते की स्विमिंगसाठी रायाला क्लासेस लावून द्यावा, जेणेकरून त्याची पाण्यासोबत खेळण्याची इच्छा नेहमीच पूर्ण व्हावी. तसे रायाचे भरपूर मित्र आहेत, पण असं एकटा खेळण्याचं म्हटलं की मग तो असे नवीन नवीन उद्योग शोधून काढत असतो. आणि मग चालू होतं त्याचे खेळण्याचे वेगवेगळे प्रकार सुरू. शाळा सुरू असताना हे काही करता येत नाही, त्यामुळे शाळा बंद असली की हे असले प्रकार सुरू होतात. आणि बघा, आता रायाला स्विमिंग पूलमध्ये खेळून पाण्याची तहानही लागली, त्यामुळे त्यांनी सोबतच त्याचा मगही घेऊन आलेला आहे. आणि आता मगमधून छानपैकी पाणी घेऊन तो पाणीही पितोय, कारण उन्हाळ्यात पाणी पिलंच गेलं पाहिजे. पाणी पिऊन झालं की मग तो पुन्हा त्याच्या काहीतरी बोलण्याच्या नादात होता. पण मी हळूच मागून रेकॉर्ड करत होते हे त्याच्या लक्षातच नव्हतं. असं तो स्वतःशी बोलत होता की चला आता पाणी पिऊया, त्यानंतर आता मी उठलो आहे, आता मी माझ्या कामाला जातो. मुलांचे हे असले छोटे छोटे संवाद ऐकले की असं वाटते की मुलं आपल्याला किती ऑब्झर्व करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. मुलं एकमेकांसोबत खेळताना कधी भांडे खेळतात, तर कधी घर, कधी टीचर्स, तर कधी आपल्यासोबत जसं आपण ऑफिसेसला किंवा क्लिनिक्सला जातो त्यासारखेही ते एकमेकांशी खेळत असतात. असे हे छोटे छोटे खेळ बघण्यामध्ये फारच मजा येते. रायाचं पाणी पिणं काही संपतच नाही, फारच तहान लागलेली दिसते त्याला. आणि मग चालू झाला त्याचा दुसरा खेळ. आता गाड्यांसोबत रायाची स्विमिंग पूलमधली मजा बघूया. या आहेत ट्रॅक्टर आणि रायाच्या छोट्या छोट्या गाड्या, ज्या त्याला स्विमिंग पूलमध्ये खेळायच्या आहेत. स्विमिंग पूलच्या वॉलवरून गाड्या चालवत न्यायच्या आहे त्याला. आणि मग त्या गाड्यांचा ॲक्सिडेंट कसा होतो हा नवीन खेळ आता त्यांनी शोधून काढला आहे. कारण की गाड्या आणि मुलं हे कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या घेणं आणि त्या वेगवेगळ्या कलरमध्ये घेणं हे मुलांचा एक वेगळा छंद असतो. आणि मुलाची आई म्हणून घराचं डेकोरही मी या गाड्यांनीच करत असते.
ट्रॅक्टर तर मुलांना इतके आवडतात की त्याचे वेगवेगळे प्रकार माझ्या घरामध्ये आहेत. रायाची खेळणी आपण कधीतरी नक्की बघूया. गाड्यांची खेळण्यामध्ये राया आता नक्कीच कंटाळला असेल, कारण की एकच खेळणी खेळणं मुलांना जास्त वेळ आवडत नाही. आणि आता मग चालू झाले गाड्यांना फेकण्याचे प्रकार आणि गाड्यांना स्लिप करण्याचे प्रकार. यूट्यूबवर गाड्यांचे जे स्टंट व्हिडिओ दाखवले जातात ते रायाला खूप आवडतात आणि मग ते बघून बघून तो घरातही असे स्टंट व्हिडिओ किंवा त्याच्या गाड्यांसोबतचे व्हिडिओ ट्राय करत असतो. आता बघा चालू झाली त्याची स्लिपरी कंडिशन. पूलमधलं सगळं पाणी आता त्याने खाली ओतून दिलं आहे आणि त्यावर चाललं आहे त्याचं स्लिपिंग करणं, म्हणजेच त्याच्यासाठी ते स्टंट्स असतात. आता पूलमध्ये बसून तो स्लीप करण्याचा प्रयत्न करतोय. पूलमधलं पाणी थोडं थोडंसं खाली ओतायचं आणि मग त्याच्यावर हळूच स्लीप करायचं. अशा स्लाइड्स करायला त्याला नेहमीच आवडतं. त्याच्यामुळे वॉटर पार्कला त्याला लवकरच घेऊन जावं लागेल असं वाटतंय आणि मग रायाला त्या वॉटर पार्कची मजाही अनुभवायची. कारण मागच्या वर्षी वॉटर पार्कला जाण्या अगोदरच रायाचा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे मागच्या वर्षी वॉटर पार्कला आम्ही काही त्याला घेऊन जाऊ शकलो नाही. त्यामुळे आता ह्या वर्षी वॉटर पार्क त्याला नक्कीच घेऊन जावं लागणार आहे. खेळताना त्याला त्याचं सगळंच सामान सोबत हवं असतं, कारण कुठली गोष्ट खेळण्यासाठी मिस व्हायला नको. असे त्याचे 2-3 तास कसे निघून जातात ते आम्हालाही कळत नाही. बघा ना किती छान स्लाईड करणं चाललं आहे त्याचं. मोठा पोर्च असल्याचा हा एक फायदाच आहे की तो निवांत त्या पोर्चमध्ये खेळूही शकतो. अगदी क्रिकेटपासून ते
ते बॅडमिंटनपर्यंत सगळ्याच गोष्टी तो आमच्या पोर्चमध्ये खेळत असतो. आणि आता त्यांनी पूलमधलं सगळं पाणी बाहेर काढून टाकलं आहे आणि पूललाच स्लीपर म्हणून यूज केलं आहे. त्या स्विमिंग पूलवर बसून तो आता स्लाईड्स करणार आहे, कारण त्यामुळे जास्त लागत नाही आणि तो पूल छान स्लाईडही होतो. उन्हाळ्यात मुलांना या अशा नवीन नवीन युक्ता सुचतात आणि मग त्यांचे खेळ काहीतरी वेगळेच सुरू होतात. आपल्या लहानपणी असलेले खेळ अगदीच वेगळे होते आणि ह्या मुलांचे खेळ अगदीच वेगळे आहेत असं नक्कीच वाटतं आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीकडे बघून नवल पण वाटतं. शेवटी आम्हाला त्याला सांगावं लागलं की आता खेळ बंद कर आणि बस झालं, बाकीच्या गोष्टीही करायच्या आहेत. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्याने घरातनं हँडवॉश आणून ते टाकलं जमिनीवर आणि मग अजून जास्त स्लाईड होण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याला सांगावं लागत होतं की जरा जपून खेळ, कारण की हँडवॉशमुळे आणि थोडं निरमा पावडरमुळे ती जागा जास्त स्लिपरी झाली होती. पण ऐकेल तर त्याचं नाव राया ते काय. त्याला शेवटी रागवून मी मागे घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काही ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हता, कारण त्याच्या स्लाईड्स चालूच होत्या. शेवटी मी त्याला सांगितलं की आता बस कर आणि हे सगळं पाणी आवरण्यासाठी तयारी कर. मग त्यांनी त्याचा पूल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एक एक करून बाजूला केली आणि मग पाणीही आवरून घेतलं. असा हा रायाचा समर वेकेशनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.